आमच्या इथं झालं तर लगेच संध्याकाळच्याला पाऊस पडला. मी व्हिडिओ टाकलाय हो बघितलं साहेब, मी इंस्टाग्रामला बघितलं आणि तुमच्या युट्यूब अकाउंटला पण बघितलं. आणि लगेच पाऊस आलता का नाही. आता शेतकऱ्याला म्हणा आणखीन फक्त 24 तास काम करायला वेळ आहे म्हणा. 24 तास का? हो काही काही ठिकाणी. हो तेच म्हणलं साहेब, कारण की आज 11 तारीख आहे आणि तुम्ही सांगितलं होतं की 11-12 पासून पावसाला सुरुवात होईल चांगल्या पद्धतीने. हो 11 पासून चेंज होईल म्हणलं होतं ना. हो हो. आणि तुमचा तो पण व्हिडिओ बघितला साहेब, तुम्ही सांगितलं होतं की आभाळ म्हणजे असं लाल झालं की एक तर 72 तासात किंवा 24 तासात पाऊस येतो ना 48 तासात. हो हो. तेच म्हणलं कसं रे साहेब थोडक्यात मग पाऊस होता सध्या. तर शेतकऱ्याला म्हणा उद्या. हो हो. हॅलो. हा बोला ना साहेब. 13 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत हो हो. मग दररोज भाग बदलत जोरात पाऊस पडणार आहे. जोरात. तेच कारण की साहेब जर काही विचार केला मागील 2-3 दिवसापूर्वी थोडे वारे वाहत होते ना, आज वाऱ्यांचं पण प्रमाण पण एकदम शांत झाल्यासारखं आहे आणि एकदम असं पॉझिटिव्ह वातावरण म्हणलं पावसाचं. जोरात पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे म्हणून सांगा सगळ्यांना. हो हो नक्कीच साहेब. आणि साहेब तुमचं याचं ते सांगितल्याप्रमाणे भरपूर शेतकरी बनवून पेर देखील केली, धुरळ पेरणी असो किंवा इतरही. तर हो मी देखील काल पेरली ना. हो तुमचं काल 10 एकर सोयाबीन तुमच्या शेतात पेरले आम्ही बघितलं साहेब. हो 10 पेरलं, कापूस लावला आणि पाऊस बी पडला. हो काल तुमचा इकडे पाऊस पण पडला वाटतं परभणीमध्ये. हो हा साहेब आता हा पाऊस संपूर्ण भागातच पडला ना, जे सोडलेले भाग तर सगळं सांगा कसा कसा पाऊस पडणार सांगतो. आज आहे 11 जून. हो हो. आज बऱ्याच ठिकाणी म्हणजे सुरुवात होणार दुपार संध्याकाळच्या मग 4-5च्या नंतर. हो हो. एकदा दुपार ऊन पडेल बघा एकदा. हो. आणि ऊन पडल्याच्या नंतर 3-4च्या नंतर वातावरण चेंज होईल, मग संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी पाऊस येईल. हो. विजेचा कडकडाट येईल. विजा पण होईल का साहेब? वारं सुटणार आहे त्याच्यात. आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला म्हणा 12ला आणखीन उद्याच्याला आणखीन वाढणार आहे. हो हो. आणि 13 जून पासून ते 21 जून 13-21 तर खूप पडणार. मग तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश मग सगळीकडेच मग सगळ्याच भागात पडणार आहे. आणि 16 पासून जास्त मग विदर्भात जास्त पडणार आहे. 16, 17, 18 तोपर्यंत. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्राकडे. हो हो. तेच म्हणलं साहेब, कारण की आता शेतकऱ्यांची पेरणी संपुष्टात जवळपास भरपूर प्रमाणात धुरळ पेरणी असते. तुम्ही जे तसे सोयाबीन पेरली त्या पद्धतीने तर भरपूर शेतकऱ्यांच्या आता संपुष्टात राहिलेले बाकीचे शेतकरी पण आता प्रतीक्षेत पावसाच्या तुम्ही अंदाज दिल्याप्रमाणे साहेब संपूर्ण काही होऊ लागले. हो सगळे नाही शेत तयार करून दिलेत. आता मी इकडे 5 एकर लोक काय जण ती इथेच कापसा झाले ते 29 जून वाले. तुम्ही आता मी आता त्याचा एक व्हिडिओ तयार केलाय आता एक. हो तेच म्हणलं साहेब, कारण की कालपासून तुम्हाला कॉल करणार होतो, कारण की तुम्ही सांगितलं होतं की पावसाचं अनुकूल वातावरण सक्रिय झाल्यानंतर कॉल म्हणजे तशा पद्धतीने झाले, तर मी म्हणलं साहेबांना कॉल कर. आणि तुम्हाला एक सांगतो आज पण आभाळ लाल होणार आहे बघा. फोटो काढून ठेवा वाटलं बघा 72 तासात पाऊस येते की नाही. नक्कीच. खूप खूप धन्यवाद साहेब.